देव जाणीवर लक्षात घ्या बरं का. बाबाजी लाखलगावकरांनी भक्त परिवाराला काय दिलं हा सोहळा घडताना भाऊ ज्या माझ्या मनाला सहज स्फूर्त झालं. मी पाठीमागे बसलो होतो. उगवणारा सूर्य रोज एक नवं चैतन्य घेऊन यायचा. दोनदा तीनदा तर असंही झालं जसं काही बाबाजी समोर बेटावर बसले आणि ती वाळू शोधताय, माझा बाबू शोधताय. मग ते जे मनाला सुचलं ते असं की लाखलगावकरांनी समाजाला काय दिलं, भक्त परिवाराला काय दिलं, तर गोदेने पाणी दिलं, पाण्याने जीवन दिलं, सुख समृद्धी दिली. बापू महाराजांनी अध्यात्माचा संस्कार दिला. दिगंबर बापू महाराजांनी अध्यात्माचा संस्कार दिला. जनार्दन बाबांनी तपाचं पुण्य दिलं आणि माझ्या फुलाईनं यशवंतरावांनी जनार्दनाचा रथ पुढे चालवण्यासाठी पोटचं मूल दिलं. लाखलगावनं समाजाला काय दिलं, गोड मधाळ स्वभावाची माणसं दिली. राजकारण, समाजकारण, अध्यात्म याच मातीने सशक्त केलं. या कार्यक्रमापुरतं बोलायचं झालं तर एनडी कांडेकरांनी बुलंद नेतृत्व दिलं, नामदेवरावांनी वक्तृत्व दिलं, अनेक भूमिपुत्रांनी आपलं कपाट खोलून कार्यक्रमाला दातृत्व दिलं. जयराम कांडेकर बाबांनी आपल्या दिलखेचक अदेतून नृत्य दिलं. जयराम कांडेकर तोडच नाही. तदनंतर आप्पा महाराजांनी, आहेरांच्या आप्पा महाराजांनी आपल्या पाऊलीतून तुकारामांचं दर्शन दिलं. भजनी मंडळानं ज्ञानोबा तुकेयाची वाणी दिली. लाखलगावच्या मामींनी लोकसंगीतातून ओव्यांमधून बाबाजींची भजनं दिली, बाबाजींची महिमा गायली. इथल्या युवकांनी छत्रपती शिवरायांची तलवार उपसली. समोरचं जे नेपथ्य आहे, जगद्गुरु वारकरी आणि धारकऱ्याचा संगम, छत्रपती शिवरायांची श्रीमूर्ती ही शिव जन्मोत्सव समितीच्या युवकांनी दिली. त्यांचं जरा एकदा जोरदार टाळी. इथल्या युवकांनी छत्रपतींच्या मर्दमावळ्यांनी राजांची तलवार सेवेच्या माध्यमातून उपसली. जगद्गुरु शांतिगिरी बाबांची वैश्विक ख्याती, तर आप्पा सुर्वेंच्या मंडपाची काय सांगावी महती. गणेशराव वल्बेंनी आपल्या धार्मिक मार्मिक चिंतनातून आध्यात्मिक चिंतन मांडलं. नामदेवराव वल्बेंनी वेरूळ त्र्यंबक दिंडी, वेरूळ पंढरपूर दिंडी या दिंडीला सारथ्य दिलं. म्हणून लाखलगावकरांनो तुमच्या अस्तित्वाचा होतो भक्त परिवाराला हर्ष. लाखलगावकरांनो तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या सेवेचा होतो भक्त परिवाराला हर्ष. कारण लाखलगावकरांमुळे होतो बाबाजींच्या कार्याचा आणि भारत मातेचा उत्कर्ष. भारत मातेचा उत्कर्ष. जय बाबाजी. बघा लाखलगावकरांनी काय कोणकोणतं दर्शन, काय कोणकोणतं दर्शन घडवलं, कोणकोणतं दर्शन दिलं, हे सुंदर बघा. काय मार्मिक, काय सुंदर मार्मिक अलंकारित भाषेमध्ये त्यांनी त्यांच्या भावना या केली. ते बघा अनुष्ठानामध्ये गेला, अनुष्ठानामध्ये त्यांना ते सुचलं. अशा जर टाळी वाजून अशा बरं का. त्यामुळे आमच्या नृत्यभाऊनी आमच्या गायकांचं सर्व वादकांचं काही कौतुक केलं. जर टाळीवर नका ते म्हणजे सुधारणा त्याला वाटली बरं का. पहिली त्याला सुधारणा वाटत नव्हती, पण आता काही ती वाटली अशा म्हणून रोशन जर टाळी वाजून असं अनेक दर्शन बघा या सोहळ्याच्या माध्यमातून आपण जो करण्याचा प्रयत्न केला आहे. खरोखर आपला गौरव त्याला कमीच पडला. शादी